नमस्कार मित्रांनो, मी सतीश, इंजिनियर टर्न्ड करियर काउंसलर and certified career analyst. I'm the husband of a superwoman and grandson, or I would say a son of my very hardworking grandmother. गेल्या 5 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून करियर वर्कशॉप, काउन्सिलिंग, टेस्टिंग यामार्फत मी 500पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं 1-to-1 करियर काउन्सिलिंग केलेलं आहे आणि शाळा, कॉलेजेस, NGO, CSR प्रोजेक्ट यामार्फत हजारो विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन कार्यक्रमाच्या माध्यमातून पोहोचलेलो आहे. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत ज्या विद्यार्थ्यांना मेडिकल सायन्समध्ये जायचं आहे आणि ज्यांना फक्त डॉक्टर किंवा MBBS हाच करियर पर्याय माहीत आहे, त्यांच्यासाठी याच्या व्यतिरिक्त कुठले कुठले करियरचे पर्याय उपलब्ध आहेत याविषयी आज आपण या पॉडकास्टमध्ये जाणून घेऊयात. मित्रांनो, आपलं हेल्थकेअर सेक्टर हे सतत वाढत चाललेलं आहे. कोरोनामुळे किंवा ह्या सगळ्या पॅन्डेमिकमुळे ह्यांची म्हणजे डॉक्टरांची किंवा डॉक्टरांसोबत काम करणाऱ्या जे काही प्रोफेशनल्स आहेत त्यांची गरज वाढतच चाललेली आहे आणि त्याच्यासाठीच MBBS आणि BDS किंवा जे काही असे डॉक्टर ज्यांच्या नावासमोर असं डॉक्टर हे लागतं, हे कोर्सेस सोडून त्याच्या व्यतिरिक्त इतर भरपूर नवनवीन कोर्सेस अवेलेबल आहे ज्याला आपण पॅरामेडिकलचे कोर्सेस म्हणतो आणि ज्याच्यातून तुम्हाला एक चांगली उत्कृष्ट जॉब ऑपॉर्च्युनिटीसुद्धा मिळतं हेल्थकेअर सेक्टरमध्ये. त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. पूर्वी जसं मी म्हणालो की फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, ज्यांना बायोलॉजीमध्ये इंटरेस्ट आहे, मेडिकल सायन्समध्ये जायचे, त्यांच्यासमोर एकच ऑप्शन असायचा MBBS किंवा BDS, जास्तीत जास्त आयुर्वेदिक. पण आता हेल्थकेअर सेक्टर इंडस्ट्री एवढी वाढत चाललेली आहे की नवनवीन जॉब रोल्स निर्माण होत आहेत आणि अशा सेक्टरमध्ये जाण्यासाठी तुम्ही मेडिकलसाठी लागणारे नीटची एक्झाम नाही दिली तरी चालेल किंवा त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा तुम्हाला एखाद्या चांगल्या प्रोग्राममध्ये ॲडमिशन मिळू शकेल. ते कुठले प्रोग्राम आहेत चला पाहूयात. पुढील हे जे प्रोग्राम मी तुम्हाला सांगणार आहे यांच्यासाठी तुम्ही 11वी 12वी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी घेतलं आणि तुम्ही नीट जरी दिली नसेल तरी तुम्हाला इथे ॲडमिशन मिळू शकतं. कॉलेज टू कॉलेज हे डिपेंड करतं की तुम्हाला इथे ॲडमिशन मिळेल किंवा नाही, किंवा काही कॉलेजेस नीटचा स्कोअर मागतील, काही कॉलेजेस त्यांची स्वतःची एखादी टेस्ट घेतील किंवा काही कॉलेजेस तुमच्या मार्क्सवरून 12च्या मार्क्सवरून ते डिसाईड करतील. सो डिपेंड, ते त्यावेळी तुम्हाला कॉलेजनुसार तुम्हाला चेक करावं लागेल. कॉलेजमध्ये पण तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की सेंट्रल युनिव्हर्सिटीज, स्टेट लेवलच्या युनिव्हर्सिटीज आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज अशा 3 टप्प्यांमध्ये तुम्हाला ॲप्लाय करता येईल. तर कुठले कुठले कोर्सेस आहेत तर बॅचलर इन ॲनेस्थेशिओलॉजी, इंटेन्सिव्ह केअर टेक्नॉलॉजी किंवा ऑडिओमेट्रिक टेक्नॉलॉजी, ब्लड बँक टेक्नॉलॉजी, कार्डिओव्हॅस्क्युलर टेक्नॉलॉजी, डायलिसिस टेक्नॉलॉजी, इमर्जन्सी अँड क्रिटिकल केअर टेक्नॉलॉजी, मेडिकल इमेजिंग टेक्नॉलॉजी, न्यूक्लिअर मेडिसिन आणि रेडिओथेरपी टेक्नॉलॉजी, खास करून कॅन्सर पेशंटसाठी हे वापरतात, ऑपरेशन थिएटर अँड ॲनेस्थेशिया टेक्नॉलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक टेक्नॉलॉजी, पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी, परफ्युजन टेक्नॉलॉजी, रेडिओलॉजी आणि इमेजिंग टेक्नॉलॉजी, रेडिओलॉजी टेक्नॉलॉजी, रेस्पिरेटरी केअर टेक्नॉलॉजी. आता हे जे आहे इथे बायोलॉजी तर तुमचं चांगलं असावंच, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी तुमचं स्ट्रॉंग असलंच पाहिजे. पण त्याचबरोबर जर तुम्हाला टेक्निकल गोष्टीची आवड आहे आणि 12वी नंतर तुम्हाला मेडिकल सायन्समध्ये जायचं आहे तर हे सगळे BSCचे कोर्सेस हे तुम्हाला करता येतात. हे साधारण 3 ते 4 वर्षाचे असू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त यापेक्षा थोडेसे जास्त कालावधीचे, मी असं म्हणेल की 4 वर्षाचे कुठले कुठले कोर्सेस आहेत तर 12वी नंतर B.Pharmचा कोर्सेस आहे महाराष्ट्रामध्ये. त्याच्यासाठी फार्मसीची MSCT द्यावी लागते. त्याशिवाय BSc क्लिनिकल रिसर्चचे कोर्स आहे, ज्यांना रिसर्चमध्ये जायचं आहे म्हणजे मास्टर्सपर्यंतसुद्धा शिकायचं आहे आणि ज्यांना संशोधन, इनोव्हेशन याच्यामध्ये जायचं आहे त्यांच्यासाठी हा कोर्स चांगला आहे. त्याशिवाय मेडिकल रेकॉर्ड सायन्स अँड हेल्थ इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट, म्हणजे तुम्ही डेटा मॅनेजमेंटमध्ये चांगले असाल आणि तुम्हाला हेल्थ सेक्टरसुद्धा आवडतं तर हे क्षेत्र तुमच्यासाठी चांगलं आहे. त्याशिवाय BSc मेडिकल ॲनाटॉमी, BSc मेडिकल मायक्रोबायोलॉजी किंवा मेडिकल फिजिओलॉजी किंवा नर्सिंग एक खूप चांगला कोर्स आहे जो ऑडिओ स्पीच लँग्वेज थेरपी, म्हणजे ज्यांना ऐकायचं आणि बोलायचं डिस्फंक्शन आहे किंवा प्रॉब्लेम्स आहेत, असे अडल्ट, लहान मुलं, टीनेजर यांच्याबरोबर तुम्हाला काम करायला आवडत असेल तर हे करियर तुमच्यासाठी उत्कृष्ट असू शकतं. त्याशिवाय ऑक्युपेशनल थेरपी, फिजिकल असिस्टंटशिप किंवा फिजिशियन असिस्टंटशिप ट्रेनिंग,
बॅचलर इन फिजिओथेरपी, बॅचलर इन प्रोस्थेटिक्स अँड ऑर्थोटिक्स, म्हणजे जे काही हाडांचे किंवा असे फ्रॅक्चर झालेले असतात, मग अशा लोकांना नकली प्रोस्थेटिक्स किंवा नकली आपण असं म्हणतो की काही सांधे लावावे लागतात, तर ते लोक या क्षेत्रामध्ये काम करतात. बॅचलर इन पब्लिक हेल्थ, बॅचलर इन रिहॅबिलिटेशन थेरपी, BSc इन रिहॅबिलिटेशन सायन्स. सो पब्लिक हेल्थ एक सुद्धा चांगलं आहे, जिथे तुम्हाला मेडिकल सायन्समध्ये पण इंटरेस्ट आहे आणि तुम्ही मॅनेजमेंटमध्ये चांगले असाल. त्याशिवाय PharmD हा कोर्स आहे, जो 12वी नंतर डायरेक्ट तुम्हाला 6 वर्षाचा कोर्स करता येतो. याच्या युनिव्हर्सिटी फार कमी आहेत आणि तुम्हाला मग ह्या इंटिग्रेटेड कोर्ससाठी ॲडमिशन घ्यायला त्या युनिव्हर्सिटीची किंवा कॉलेजची एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. त्याशिवाय याच्यामध्ये जसं तुम्ही खोल जाल आणि वेगवेगळ्या वेबसाईट्स व्हिजिट कराल, तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस तुम्हाला वाचायला मिळतील. सो ऑप्टोमेट्री आहे किंवा नॅचरोपॅथी आहे, न्यूरो इलेक्ट्रोफिजिओलॉजी आहे, असे भरपूर कोर्सेस विदाऊट नीट किंवा एखादी एंट्रन्स एक्झाम न देता डायरेक्टली तुम्हाला ॲडमिशन भेटू शकतं, किंवा स्टेट लेवलची एंट्रन्स एक्झाम जी तुलनेने फार सोपी असते, अशा एक्झाम तुम्हाला देऊन ॲडमिशन घेता येईल. त्याशिवाय मित्रांनो, ज्यांना मास्टर्सपर्यंत वाटतं की शिकायचं आहे, ज्यांना रिसर्चमध्ये इंटरेस्ट आहे, एखाद्या गोष्टीत खोलात जाऊन त्यातले बारकावे समजून घेणं, ॲनालिसिस, प्रॉब्लेम सॉल्विंग, डीप थिंकिंग, क्रिटिकल थिंकिंग, तुमचं लॉजिकल थिंकिंग खूप चांगलं आहे, तुमचं बायोलॉजी खूप स्ट्रॉंग आहे आणि तुम्हाला असं वाटतं की मला मास्टर्स PhDपर्यंत शिकायचं आहे, तर हे काही क्षेत्र आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही BScचे कोर्सेस 12वी नंतर करू शकता. जसं BSc बायोकेमिस्ट्री आहे, BSc बायोलॉजी, बायोसायन्स किंवा लाईफ सायन्स असे कोर्स आहेत. त्याशिवाय बायोमेडिकल सायन्स, बायोटेक्नॉलॉजी, फूड सायन्स, BSc होम सायन्स, ज्याच्यामध्ये तुम्हाला बरेच वेगवेगळे कोर्सेस शिकायला मिळतात. मायक्रोबायोलॉजी आहे, न्यूट्रिशन डायटिक्स आहे, किंवा BSc झूलॉजी आहे, किंवा बॅचलर इन हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन आहे. असे अनेक कोर्सेस तुम्हाला करता येतात. आणि हे कोर्स केल्यानंतर तुम्ही पुढे मग स्पेशलायझेशन करू शकता. जसं बायोकेमिस्ट्रीमध्ये करू शकता, बायोफिजिक्स, बायोटेक्नॉलॉजी, बायोसायन्स, कॉम्प्युटेशनल सायन्स, फॉरेन्सिक सायन्स, एपिडिमिओलॉजी, म्हणजे आज जी काही साथ पसरली आहे त्याच्यामध्ये काम करणारे ते एक्सपर्ट्स असतात. जेनेटिक्स, इम्युनॉलॉजी म्हणजे शरीराची रोगप्रतिकार क्षमता, मायक्रोबायोलॉजी, मॉलिक्युलर बायोलॉजी, न्यूरोसायन्स, न्यूरोबायोलॉजी, अशा क्षेत्रांमध्ये तुम्ही पुढे स्पेशलायझेशन करू शकता. याशिवाय काही विद्यार्थी विचारू शकतात, सर याच्यापेक्षाही आणखी कुठले करिअर आहे ज्याच्यामध्ये खूप स्कोप आहे? तर न्यूट्रिशनिस्ट तुम्हाला बनता येतं. म्हणजे समोरच्याला तुम्ही काय खावं काय नाही तुमच्या शरीरानुसार, लाईफस्टाईलनुसार. आजकाल आपण बघतो की स्ट्रेस खूप वाढलेला आहे, काही लोकांचा वेट कमी होते, काही लोकांचा वेट वाढलेला आहे, काहींना डिप्रेशन येतं आहे. तर अशा लोकांना बॅलन्स पद्धतीने आयुष्य जगण्यासाठी आणि योग्य पद्धतीने आहार घ्यायला तुम्ही मदत केली आणि त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये चांगले बदल घडून आणले, तर त्यांचे बरेच प्रॉब्लेम हे दूर करता येतात आणि हे काम न्यूट्रिशनिस्ट करतो. त्याशिवाय फूड टेक्नॉलॉजी किंवा फूड सायन्समध्ये तुम्हाला कोर्स करता येतील. याच्यामध्ये खूप डिमांड आहे, खूप ग्रोथ आहे, कारण की आज पॅकेज फूड हे भरपूर वाढलेलं आहे. प्रत्येक फूड चांगल्या पद्धतीने पॅकेजिंग करून, चांगल्या पद्धतीने त्यातले न्यूट्रिशनल व्हॅल्यू टिकवून आणि ते जास्त काळापर्यंत टिकून राहावं याच्यासाठी कंपन्या खूप पैसे खर्च करत आहेत आणि आपणही ते प्रिफर करतो आहे. सो याच्यामध्ये सुद्धा चांगली संधी उपलब्ध आहे. त्याशिवाय मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, ज्याला आपण मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी असं सुद्धा म्हणतो, तर हे फार पॉप्युलर आहे, प्रॉफिटेबल आहे, कारण की आपण बघतो आहे की हे कोरोनामध्ये भरपूर लोकांना टेस्टिंगची गरज लागली. तर हे मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी हे जे प्रोफेशनल्स आहेत यांनीच त्या टेस्टिंगसाठी हातभार लावला किंवा त्या सगळ्या टेस्ट कंडक्ट केल्या. आणखी कुठले कोर्सेस आहेत तर ह्याबद्दल आपण बोललो होतो. कार्डियाक केअर टेक्नॉलॉजी म्हणजे हृदयाची जी यंत्रणा आहे किंवा हृदय आहे त्या रिलेटेड जे काही ऑपरेशन्स चालतात, सर्जरी चालतात, यांच्या मदतीला कार्डियाक केअर टेक्नॉलॉजीज असतात. त्याशिवाय रेस्पिरेटरी थेरपी म्हणजे श्वसनासंबंधित जे काही आपले अवयव आहेत त्यांचे संबंधी आजार, डिस्फंक्शनल किंवा ट्रीटमेंट असेल, प्रोसिजर्स असेल, यांना ते मदत करतात. डायलिसिस टेक्नॉलॉजी
म्हणजे ज्यांची किडनीचा इश्यू असतो आणि त्यांना ब्लड सारखं बदलावं लागतं, तर त्यांच्या मदतीसाठी आणि त्या डिपार्टमेंटमध्ये डायलिसिस टेक्नॉलॉजिस्ट लागतात. इमेजिंग सायन्स टेक्नॉलॉजी आहे. आपण बघतो की आज एक्स-रे, MRI ह्या सगळ्या गोष्टी काढल्या जातात. अल्ट्रासॉनिक, कम्प्युटर टोमोग्राफी, मॅग्नेटिक रेझोनन्स ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कव्हर होतात. त्यामुळे आज आपण कुठेही गेलो आणि आपल्याला काही प्रॉब्लेम असेल मानेमध्ये, मणक्यामध्ये, कमरेमध्ये, तर आपल्याला आधी एक्स-रे काढायला लावतात आणि मग त्याच्यामध्ये ॲडव्हान्स लेवल असतात. तर हे प्रोफेशनल्स या बाबतीत मदत करतात. क्लिनिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी म्हणजे आपण मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी जी बोललो तेच आहे. आणि मग ऑपरेशन थिएटर ॲनेस्थेशिया टेक्नॉलॉजिस्ट म्हणजेच ऑपरेशन थिएटर आधी योग्य पद्धतीने तयार करावं लागतं, पेशंटची काळजी घ्यावी लागते. डॉक्टर मोस्टली ऑपरेशनवर फोकस करतात, मेन क्रिटिकल जो त्यांचा एरिया आहे त्याच्यावर फोकस करतात, पण त्याच्या आधी सगळी तयारी ऑपरेशन थिएटर आणि ॲनेस्थेशिया टेक्नॉलॉजिस्टला करावी लागते. त्याशिवाय फार्मसी आहे. तर फार्मसी तुम्हाला विदाऊट नीट ॲडमिशन मिळू शकतं आणि स्टेट लेवलला त्या लेवल स्टेटची फार्मसीची CET तुम्हाला द्यावी लागते, जिथे तुम्ही BSc फार्मसी करू शकता. त्यासाठी आफ्टर 12th तुमचं फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी किंवा फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स असेल तरी चालेल. त्याशिवाय लाईफ सायन्समध्ये बरेच कोर्सेस आहेत. तर तुम्ही बऱ्याच सब्जेक्टमध्ये स्पेशलायझेशन करू शकता किंवा सब्जेक्टचं कॉम्बिनेशन घेऊ शकता. त्याच्यामध्ये बायोलॉजी, बॉटनी, झूलॉजी, फिजिओलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, इकॉलॉजी, जेनेटिक इंजिनिअरिंग आणि ही लिस्ट मग पुढे वाढतच जाते. आणि MBBSचे स्टुडंटसुद्धा स्पेशलायझेशन करण्यासाठी आफ्टर डिग्री ह्या क्षेत्रांमध्ये मास्टर्स लेवललासुद्धा जाऊ शकता. सो एकूणच जिथे जिथे लिव्हिंग ॲनिमल आणि प्लांट्स येतात किंवा जिवंत असण्याचा प्रश्न येतो किंवा जिवंत गोष्टींशी आपल्याला इंटरॅक्ट करावं लागतं, ते सगळं लाईफ सायन्सच्या अंडर येतं. क्लिनिकल रिसर्चबद्दल आपण बोललो. सो क्लिनिकल रिसर्चमध्ये सेफ्टी आणि मेडिकेशन म्हणजे जी औषधं देतात ते किती इफेक्टिव्ह आहेत, वेगवेगळे मेडिकल डिव्हाइस, त्यांचा वापर, बरेच आजार, मग त्यांचा कसा शोध लावायचा, डायग्नोसिस कसं करायचं, त्याच्याशी संबंधित कुठले वस्तू किंवा प्रोडक्ट्स आहेत, त्यांची मेथड काय, या सगळ्या बाबतीत क्लिनिकल रिसर्चमधले प्रोफेशनल्स काम करत असतात. आणि त्या व्यतिरिक्त नर्सिंग आहे. त्याबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहे. नर्सिंग करण्यासाठी 10वी नंतरसुद्धा किंवा 12वी नंतरसुद्धा तुम्हाला BScच्या 10वी नंतर ANM, GNM टाईपची कोर्स असतात 10वी-12वी नंतर. आणि 12वी नंतर मग BSc नर्सिंगसाठी तुम्हाला जायचं असेल तर यावेळी आपण पाहिलं की बऱ्याच कॉलेजमध्ये नीटची रिक्वायरमेंट आहे BSc नर्सिंगसाठी आणि काही कॉलेजमध्ये ती आवश्यक नाही आहे. त्यामुळे कॉलेज टू कॉलेज हे तुम्हाला पाहावं लागेल. ज्यांना बायोलॉजीमध्ये इंटरेस्ट आहे आणि त्यांना काहीतरी ऑफबीट करायचं आहे त्यांच्यासाठी ॲग्रिकल्चर हे खूप चांगलं फील्ड आहे. आणि भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्याच्यामुळे ज्यांना असं वाटतं की माझं बायोलॉजी चांगलं आहे, मॅथमॅटिक्स चांगलं आहे किंवा मला बायोसायन्स, लाईफ सायन्समध्ये काही करायचं आहे, तर ॲग्रिकल्चर हे एक चांगलं फील्ड आहे ज्याच्यामध्ये मार्केटिंगपासून फार्मिंग, डेअरी फार्मिंग, फूड सायन्स आणि अशा बऱ्याच क्षेत्रांमध्ये तुम्हाला काम करण्याची संधी मिळू शकते. आता समजा तुम्हाला असं वाटतं आहे की मी 11वी-12वी PCM, PCB घेतलेला आहे, मला वाटत होतं आधी की मला बायोलॉजीमध्ये करिअर करायचं आहे, पण नंतर वाटत नाही आहे, तर तुम्ही काय करू शकता? तर तुम्ही सोशल वर्कमध्ये जाऊ शकता, जिथे 12वी नंतर बॅचलर इन सोशल वर्क BSWचा कोर्स आहे. किंवा सायकोलॉजीमध्ये जाऊ शकता, जिथे BA, MA सायकोलॉजी, मग त्याच्यामध्ये तुम्ही एज्युकेशनल सायकोलॉजी, क्लिनिकल सायकोलॉजी, काउन्सिलिंग सायकोलॉजी, मेंटल हेल्थ प्रोफेशनल, चाइल्ड सायकोलॉजी, इंडस्ट्रियल सायकोलॉजी अशा क्षेत्रांमध्ये पुढे स्पेशलायझेशन करू शकता. किंवा ज्यांना असं वाटतं की मला सायन्स आणि आर्ट्स किंवा सोशल सायन्स दोघांमध्ये इंटरेस्ट आहे आणि मला खूप चांगले विषय, दोन्ही विषय खूप चांगल्या पद्धतीने समजतात, तर ते लोक लिबरल आर्ट्स ह्या विषयामध्ये जाऊ शकतात. ज्यांना आपलं थिंकिंग ब्रॉड करायचं आहे, प्रॉब्लेम सॉल्विंग कॅपॅसिटी वाढवायची आहे, त्यांचे क्रिएटिव्ह थिंकिंग खूप चांगलं आहे. ज्यांना असं वाटतं की मला एकाच वेळी अनेक विषयांमध्ये इंटरेस्ट आहे,
ते विद्यार्थी लाईफ सायन्समध्ये जाऊ शकतात. तुम्ही अँथ्रोपॉलॉजीमध्ये सुद्धा जाऊ शकता, ज्याच्यामध्ये माणसाचं इव्हॉल्युशन कसं झालं, माणूस म्हणून तो कसा तयार झाला, त्याचे गुणधर्म काय आहेत, तो असाच का वागतो, कल्चर माणसाचं असंच का आहे, माणसामध्ये असे बदल कसे होत गेले, त्याच्यामागची कारणं काय, वेगवेगळे काय म्हणतो आहे जॉग्रफी आहे, तिथे असल्यामुळे काय बदल झाले, त्यांचा एकमेकांशी संबंध काय, असे कोर्सेस तुम्हाला BSc आणि BA अँथ्रोपॉलॉजीमध्ये हे सगळे विषय तुम्हाला तिथे शिकायला मिळतील. त्याशिवाय तुम्ही एज्युकेशन अँड टीचिंगमध्ये सुद्धा जाऊ शकता, जिथे तुम्ही B.Ed किंवा D.Ed करू शकता, किंवा सायन्समध्ये इंटरेस्ट असेल तुम्हाला तर BSc B.Ed असे कोर्सेससुद्धा अवेलेबल आहेत. तर थोडक्यात काय मित्रांनो, ज्यांना मेडिकलमध्ये जायचं आहे किंवा ज्यांनी बायोलॉजी हा विषय घेतलेला आहे, ज्यांना असं वाटत होतं की मी ह्या क्षेत्रात जावं, त्यांना नुसत्या MBBS व्यतिरिक्त, BDS व्यतिरिक्त, आयुर्वेदिक किंवा एखाद्या डॉक्टर होण्याव्यतिरिक्त खूप सारे करिअरचे पर्याय आहेत. आणि हे करिअरचे पर्याय तुम्ही तुमच्या प्लॅन B म्हणून एक सेफ्टी ऑप्शन म्हणून ठेवू शकता. आणि ह्या सगळ्या करिअरमध्ये तेवढीच ग्रोथ आहे, तेवढीच डिमांड आहे. 2 गोष्टी जर तुम्ही फॉलो केला, की जर तुम्ही स्वतःला चांगलं ओळखलं आणि तुम्ही तुमचा इंटरेस्ट फॉलो केला, तर नक्कीच तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जाल तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल. तुम्ही उत्कृष्ट काम केलं तर जग तुमच्या मागे धावून येईल. आणि तुम्ही उत्कृष्ट काम नाही केलं किंवा तुम्हाला जे काही तुम्ही शिकताय ते जर तुम्हाला आवडलं नाही, तर कदाचित कोर्स आणि कॉलेज कितीही जरी उत्कृष्ट असलं तरी तुमची प्रगती ही खुंटलेली राहील. सो या बाबतीत तुम्हाला आणखी काही मार्गदर्शन लागलं तर नक्की मला संपर्क करा. आणि ह्या बाबतीत ज्यांना मेडिकल सायन्समध्ये करिअर करायचं आहे आणि त्यांना जर शोधायचं असेल की त्यांच्यासाठी कुठलं फील्ड बेस्ट आहे आणि ते नेमकेपणाने तुम्हाला जाणून घ्यायचं असेल किंवा टेस्टिंग आणि काउन्सिलिंग करायचं असेल तर नक्की मला संपर्क करा. खूप खूप धन्यवाद. आपला मित्र सतीश, करिअर काउन्सिलर अँड सर्टिफाईड करिअर ॲनालिस्ट.